देखिए 5 ओवर्स के लिए 25 मिनट का वक्त आपको दिया जा रहा है और 25 मिनट के भीतर ही आपको 5 ओवर्स पूरे करने हैं, नहीं तो हो सकता है कि आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। तो समय बहुत ही महत्वपूर्ण है, समय का ख्याल रखिएगा। सलामी जोड़ी क्रीज पर पहुंच चुकी है साइश खारबाव टीम की ओर से। करण पाटिल और प्रणय पाटिल कई मैचेस में शानदार पारियां खेल चुके हैं ये दोनों भी बल्लेबाज, कई बार शानदार शुरुआत दे चुके हैं साइश खारबाव टीम को। पहला ओवर लेकर अनुभवी गेंदबाज सीनियर खिलाड़ी प्रमोद म्हात्रे तैयार होते हुए। कितने ही सालों से प्रमोद को हम देख रहे हैं, लेकिन अभी भी वही जोश वही जुनून नज़र आता है उनके अंदर क्रिकेट खेलने का, जो लगभग 15-20 साल पहले भी हम देखते थे। कमाल के खिलाड़ी है। देखिए गेंद यदि गुम हो जाती है, गेंद बदलने की बारी आती है तो पहले 2 ओवर्स में नई गेंद दी जाएगी और 2 ओवर्स के बाद आपको पुरानी गेंद मिलेगी। खेल की शुरुआत पहली गेंद दाहिने से राउंड द विकेट, करण के लिए बाहरी किनारा और आसान सा कैच वहां पर छिटकता हुआ विकेट कीपर के हाथों से। रेगुलेशन कैच था वहां पर, लेकिन विकेट कीपर से हुई है गलती और ये बहुत भारी पड़ सकती है। सुनील पवार है मेरे साथ कमेंट्री बॉक्स में। सुनील, यहाँ पर सनसनीखेज शुरुआत हुई है, बहुत अच्छी गेंद के साथ शुरुआत की गेंदबाज ने, लेकिन विकेट कीपर का साथ नहीं मिला। अनिकेत, जर पाहिलं आपण होम ग्राउंडवर मी उल्लेख केला होता की प्रमोद म्हात्रेसारखा एक दिग्गज कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि आपल्याच होम ग्राउंडवर मात्र त्याचं मनोबल निश्चित खूप मोठं वाढलेलं असेल। यावेळेस पाहता स्वीपचा फटका पाहतोय, अतिशय सुरेख फटका, चेंडू मात्र स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार। आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, आई मोठ्या मनाची, आई माझी मोठ्या मनाची, नवताला पावते हाकेला धावते माऊली सत्वाची, नवताला पावते हाकेला धावते। पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ और दूसरी गेंद पर चौका जड़ते हुए करण पाटिल। इसी बीच सोना देवी टेमगर 40+ के कप्तान कालूराम बोईर साहब का शुभागमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। एक और बेहतरीन स्ट्रोक, एक और फुल टॉस, इस बार कवर्स के ऊपर से ड्राइव करते हुए 4 रन और। स्पोर्ट कामतगड टीमचे एक महान खेळाडू आदरणीय अमोलदादा पाटील आपण या व्यासपीठावर, मी खास बोंबम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे। एंगल चेंज करते हुए गेंदबाज लो फुल टॉस है, इस बार ऑन साइड में ड्राइव कर दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, बहुत बड़ा गैप है वहां पर और फिर से गेंद बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद थे, नहीं पहुंच पाए गेंद की तरफ और एक और चौका बटोरते हुए यहाँ पर करण पाटिल। पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ है वो, और वो बहुत ज़्यादा महंगा साबित होता हुआ जय हरी रामनोली टीम के लिए। लगातार ये तीसरा चौका निकलता हुआ करण के बल्ले से। निश्चित जेव्हा जेव्हा अजय पाहतो की आपण जीवनदान मिळायला जाते तेव्हा मात्र बॅटर खूप चांगली बॅटिंग करतो, त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण। पहिले चेंडूवर मात्र एक सहज सोपा घेला ड्रॉप केलं गेलं, त्यानंतर मात्र काय क्लास बॅटिंग पाहतोय आपण। चौफेर बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवताना तर मात्र करण पाटिल। और गेंदबाज भी जिस लेंथ पर गेंदबाजी करना चाह रहे हैं वो लेंथ उनको मिल नहीं रही है, लगातार फुल टॉस या फिर लो फुल टॉस गेंदें कर रहे हैं। ये बेहतर लेंथ है, ओहो एक और कैच ड्रॉप। विकेट कीपर लगातार गलतियां कर रहे हैं। दीपक स्टंप्स के पीछे मौजूद है, अच्छे विकेट कीपर है, कई टूर्नामेंट्स में हमने देखा है उन्होंने बहुत बढ़िया विकेट कीपिंग की है, लेकिन आज काफ़ी गलतियां करते हुए एक और जीवन दान मिलता हुआ करण पाटिल को। साथ में भी स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना किसी नुकसान के। आणि अजय जर पहिल्या वेळेस पाहिल्यापर्यंत चूक झाली म्हटलं जाते, पण त्यानंतर मात्र घोडचूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्या प्रकारे दुसरा झेल सोडल्या गेलं। तर समोरचा जो फोकस आहे तो बंद करायचा आहे। यस यस, निश्चित आमचे मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर्स स्ट्राइक इस समय प्रणय पाटिल के पास, पहली मर्तबा इस टूर्नामेंट में वो सामना करने के लिए तैयार होते हुए। 5 गेंदों पर 13 रन आ चुके हैं और काफ़ी घटनापूर्ण ओवर चलता हुआ प्रमोद म्हात्रे का।
पावर प्ले का खेल चल रहा है। टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई साइश खारबाव टीम। प्रमोद मात्रे अपने इस पहले ओवर में आखिरी बार दाहिने हाथ से ओवर द विकेट। मिस टाइम स्ट्रोक, इस बार विकेट कीपर गेंद के नीचे और अब की बार कोई गलती नहीं। विकेट कीपर में भी बदलाव किया गया था, वहां पर दीपक को वहां से हटाया गया था और भूषण गेंद के अब नीचे हमें देखने को मिले, जो कि विकेट कीपर की भूमिका में है। अच्छा कैच और ये रही पहली सफलता। प्रयास किया था, वहां पर प्रणय पाटिल ने गेंद के लाइन में जाने का बिल्कुल भी प्रयास नहीं था, सही फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पाए और बिल्कुल भी नियंत्रण में नहीं थे अपने स्ट्रोक के। टॉपेज लगा और एक आसान सा कैच, विकेट कीपर भूषण ने कोई गलती नहीं की। विकेट का पतन हुआ है और पहले ओव्हर की भी समाप्ती। स्कोर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण 13 धावा आणि 1 गडी बाद. पण ज्या प्रकारे जे आपण उल्लेख केला होता की दीपक यांनी 2 झेल सोडले, विकेटकीपर हटवलंय आणि भूषण यांनी चांगला झेल कंप्लीट केलंय. VIP डॅशवर पाहू शकता आपण सर्व मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे. माजी सरपंच सरवली ग्रामपंचायतचे जयहिंद चौधरी साहेब, तसेच गुरुनाथ दादा यांना सुद्धा पाहू शकता आपण. तसेच पाहतोय की आपण रोहिदास दादा यांना सुद्धा आपण 40+ रणजी टीमचे एक चांगले क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे. आणि तसेच पाहतोय आपण निलेश तरे, द वॉल ऑफ ठाकूरपाडा आणि राजू सातत्याने खूप दिवसापर्यंत क्रिकेटच्या बाहेर आहे आणि अपेक्षा करूया की पुढच्या वर्षी निश्चित इनमध्ये असेल. वाटते की 40+ टीमच्या माध्यमातून खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहेत. पावर प्ले का दूसरा ओवर यहाँ पर शुरू होता हुआ और अब दीपक को ही गेंदबाजी के लिए लाया गया है। 2 कैच ड्रॉप हुए हैं उनके हाथों से, लेकिन अब मौका रहेगा उनके पास, करण को वो आउट कर सकते हैं। ऐसा कई बार हम देख चुके हैं, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसा होता है। जिस खिलाड़ी के हाथों से कैच ड्रॉप होते हैं उनको जानबूझकर गेंदबाजी के लिए भी लाया जाता है और कई बार वो खिलाड़ी उस बैट्समैन को आउट भी कर जाते हैं। अजय थांबवतो 1 मिनिट. आपल्याला जे लाईटवाले आहेत आमचे, पहिले आपण इकडे यायचं आहे, VIP डॅशवर यायचे चला, कारण की तुमच्यामुळे खेळ थांबलेला आहे. आपण या इकडं. हे VIP डॅशवरचा आपण नजरा पाहू शकता आमचे सर्व मान्यवर. त्यामध्ये पाहतोय की आपण ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय मित्रांनो, आपण हरिभक्त परायण अनंता बोआ ठाकरे म्हणजे अण्णा चषक 2023 ज्यांच्या नावाने त्याच्या समेत पाहतोय आपण BC 4चे एक अध्यक्ष विद्यमान आणि जॉली स्पोर्ट कामगार टीमचे एक उच्च कोटीचे बॅटर अमोलदादा पाटील यांना सुद्धा पाहू शकता आपण. त्यांच्या समेत संदेश ठाकरे, निलेश तरे, राजू ठाकरे. आणि एक जमाना होता जेव्हा बॉलिंग करायचा, चांगले चांगले बॅटरसुद्धा घाबरायचे राजू ठाकरे याला. मला वाटते की जेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर त्याला सोबत घेऊन आला तो मामा टीम स्पॉन्सर होते, काय गजब बॉलिंग केली होती नागपूर संघाच्या विरुद्ध, तो क्षण जो आठवते. पण शेवटी 10 षटकामध्ये 60 धावा क्वार्टरला पाहिजे ते पण निघाले नाहीत. तर टेमघरचे आदरणीय तुषार चौधरी साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल की आपण या. नेवर की शुरुआत, लो फुल टॉस गेंद, क्रॉस बैटेड शॉट, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर। बढ़िया फील्डिंग वहाँ पर, 1 ही रन मिलेगा। जीतू मौजूद है बाउंड्री लाइन पर। अब 3 खिलाड़ी है बाउंड्री पर, क्योंकि पावर प्ले का ये दूसरा ओवर है। पावर प्ले के पहले ओवर में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर नियमों के अनुसार और दूसरे ओवर में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक डीप मिड विकेट रखा गया है और एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। गेंदबाज दीपक चाहेंगे कि एक इकोनॉमिकल ओवर किया जाए और हो सके तो कुछ विकेट्स भी चटकाए जाए। साइश खारबाव के लिए शुरुआत अच्छी रही है, पहले ओवर में 13 रन आए। स्ट्राइक अब नए बैट्समैन पराग के पास। धीमी गति की गेंद ऑन साइड में ड्राइव कर दिया है, बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक, लाजवाब प्लेसमेंट, 4 रन मिलेंगे यहाँ पर।
ऑटोमेंट का अच्छा इस्तेमाल करते हुए पराग वतारी, और इस बार शॉट बनाया है, खाली क्षेत्र में गेंद को निकाल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, एक और चौका। कल्याण शहरात तिसगाव गावात तिसाई प्रगटली, कल्याण शहरात तिसगाव गावात तिसाई प्रगटली, आई माझी तिसाई तिसाई तीस गावाला पावली, आई माझी तिसाई तिसाई तीस गावाला पावली, आई माझी तिसाई तिसाई तीस गावाला पावली, आई माझी तिसाई तिसाई तीस। यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे। आई देवी वडूनगर टीमचा कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट कामतघर या दोन टीममध्ये पुढची फाईट पाहायला मिळेल। तो सामना सुद्धा 5 षटकाचा असेल। पहिल्या फेजचे सर्व सामने जे आपण 5 षटकाचे पाहणार आहोत, त्यानंतर मात्र दुसऱ्या फेजच्या सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तर 4 षटकाचे सामने आपण पाहणार आहोत। ओ बढ़िया गेंद, इस बार रिवर्स खेलना चाहते थे, अपील हुई है वहाँ पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। और ये कितना समझदारी का क्रिकेट आपको लगता है? आपने जब 2 बहुत अच्छे शॉट्स लगाए हैं, सीधे हाथ से आप बहुत अच्छा खेल रहे हो, तो ये उल्टे स्ट्रोक की क्या ज़रूरत है क्या? नक्कीच स्वतःचा क्लास कम करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की जेव्हा तुम्ही सरळ बॅटने एवढे क्लासचं बॅटिंग करता, तुम्ही पलटीफटका खेळण्याचा प्रयत्न चुकीचा ठरलाय। लो फुल टॉस उछाल दिया इस बार सीधे फील्डर की तरफ, फील्डर मौजूद बाउंड्री लाइन पर, बढ़िया कैच और विकेट गिरता हुआ दूसरा। पराग वतारी लौटते हुए पेविलियन की राह पर, 18 पर 2। पराग वतारी द्वारा और तीसरा बड़ा शॉट खेलने के चक्कर में आखिरकार आउट हुए हैं। अच्छा कैच डीप में देखने को मिला। 22 पर गिरा है दूसरा विकेट साईश खारबाव का। नक्कीच चांगलं झेल पाहिलं आपण प्रमोद मात्रे यांच्या माध्यमातून, कारण की जरी राजनोली संघ आपल्या होम ग्राउंडवर येते मात्र 2-2 हात करताना पाहतो आपण साई स्पोर्ट खारबाव या टीमच्या अगेन्स्ट अजय निश्चित सामना एकतर्फी पाहायला मिळणार नाही आहे, कारण की कुठल्याही टीमला त्याच्या जो होम ग्राउंडवर एवढं सोपं नाही की सहज पराभूत करणं, कारण की टीम मोठं नाव आहे, नावाप्रमाणे कामगिरी करेल की आपल्या होम ग्राउंडवर राजनोली संघ। नए बल्लेबाज अक्षय पाटिल छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए ऑन ड्राइव किया है, पीछे प्रोटेक्शन मौजूद है, 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ दीपक का सफलता मिली उनको और कुल मिलाकर 10 रन उन्होंने खर्च किए। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है खारबाव टीम का 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। देखिए मैच रोमांचक होने की संभावनाएं बन रही है और यहाँ पर हर एक मैच काफ़ी रोमांचक हो सकता है, क्योंकि चुन चुन कर टीमें ली गई है। मात्र 16 टीमों को ही यहाँ पर मौका दिया गया है खेलने का। आज और कल ये टूर्नामेंट हमें देखने को मिलेगा। आज पहला दिन है, पहली रात है टूर्नामेंट की और एक से बढ़कर एक टीमें हैं, जिस वजह से ये उम्मीद तो की जा सकती है कि हर एक मैच काफ़ी रोमांचक स्थिति में पहुँचे। रन बनाने का औसत इस समय 11.50 रन प्रति ओवर। समय के मामले में सहयोग करना है, प्लीज़ खिलाड़ियों से रिक्वेस्ट है। देखिए 25 मिनट के भीतर आपको 5 ओवर्स पूरे करने हैं। गेंद के आकार को लेकर शायद कुछ समस्या है, जिस वजह से अब अंपायर इशारा करते हुए गेंद को बदलने की मांग की जा रही है। अजय आपल्याला जर वेळ आहे तोपर्यंत एक स्वागताने सत्कार करून घेऊया आपण। निश्चित व्यासपीठावर पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरबाद टीमचे 2 महान खेळाडू कल्पेश आणि आदेश यांचे पिताश्री शिवाजी ठाकरे दादांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया। मी विनंती करेन ते मात्र या स्पर्धेचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय माननीय श्री शिवाजी ठाकरे बाबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करायचा आहे। तर पाहतोय आपण इथं मात्र स्वागताने सत्कार होताना कल्पेश ठाकरे आणि आदेश ठाकरे यांचे पिताश्री आदरणीय शिवाजी ठाकरे बाबा यांचं इथं मात्र यथोचित स्वागताने सत्कार करताना पाहतोय आपण। बुमबुम सुभाष ठाकरे साहेब हे स्पर्धेचे आयोजक पाहतोय आपण। मायाची शाल, रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह स्वीकारताना पाहतोय आपण। व्यासपीठावर पाहतोय आपण गुरुनाथ दादा हे सुद्धा व्यासपीठावर आहेत, त्यांचा पण आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया। मी परत या स्पर्धेचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ शेट यांचं यथोचित स्वागताने सन्मान करायचं आहे।
हे पाहू शकता आपण, खूप मोठे क्रिकेटवर प्रेम करणारे आमचे गुरुनाथ दादा याची सातत्याने या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असो मात्र आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित राहतात. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक बुम बुम सुभाष ठाकरे साहेब यांचे शुभ असते. यानंतर जो सामना होणार आहे, आई देवी वडुणोगड टीमचा कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा कॅप्टन, आपण कमिटीची सुद्धा संपर्क साधून घ्यायचे सागर ठाकरे यांच्याशी. आणि टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच टॉस होईल. पहिल्या फेरीतले प्रत्येक सामने 5 षटकाचे होतील आणि दुसऱ्या फेरीतले सामने मात्र 4 षटकाचे होतील. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजय पाहतोय की आपण एक चांगली सुरुवात, विकेट जरी 2 गेले असतील पण सरासरी खूप चांगली पाहतोय आपण. 2 बाद 23. जी हाँ, और ख़ास तौर पर अंडर फ्लड लाइट्स अब क्रिकेट हो रहा है तो उसको देखते हुए एक ये अच्छा रन रेट माना जा सकता है. नेवर लेकर प्रमोद म्हात्रे तैयार होते हुए अपना आक्रमण यहाँ पर जारी रखते हुए पहले ओवर में 13 रन खर्च किए थे और काफ़ी अनलकी रहे थे. एक सफलता ज़रूर मिली थी लेकिन 2 कैच ड्रॉप हुए थे. करण पाटिल के 2 आसान से कैच विकेट कीपर के हाथों से ड्रॉप हुए थे. करण अभी भी क्रीज पर मौजूद है. 14 पर बैटिंग करते हुए 3 चौके लगा चुके हैं. अक्षय खेल रहे हैं 1 पर. अक्षय के पास स्ट्राइक. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की ये गेंद थी. कट करना चाहते थे बीट हुए बैट्समैन लेकिन दिशाहीन गेंद है. वाइट का इशारा किया है अंपायर ने. अंपायर संदेश किस्मत राव मुख्य अंपायर की भूमिका में इस समय और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में है निकलेश बजागे. सही फैसला अंपायर का. एक आसान सा निर्णय था अंपायर के लिए क्योंकि ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद थी. इस समय सर्कल के अंदर विकेट कीपर और गेंदबाज के अलावा 4 खिलाड़ी है जिसमें से एक शॉट फाइन लेग पर, एक शॉट थर्ड मैन पर, बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी रखा जा रहा है और एक एक्स्ट्रा कवर. और बढ़िया गेंद, फुलर लेंथ स्विच हिट का प्रयास वहाँ पर पहले ही मन बना लिया था और शायद ये उम्मीद नहीं थी कि फुलर लेंथ की गेंद आएगी. उनको लगा कि शायद एक लेंथ बॉल होगी, गुड लेंथ पर गेंदबाजी होगी जिसके चलते स्विच हिट की तैयारी में थे लेकिन बल्लेबाज को पूरी तरह से छकाते हुए प्रमोद म्हात्रे. घाट घाट का पानी पी चुके हैं प्रमोद म्हात्रे. इस बार सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है. बहुत ही सुंदर शॉट लेकिन सीधे फील्डर के पास वाइडिश लॉन्ग ऑफ पर 1 ही रन लेने का अवसर. कई बार हमने देखा है कि प्रमोद म्हात्रे जब पहले ओवर में खर्चीले साबित होते हैं तो वो दूसरे ओवर में ज़रूर वापसी करते हैं और पहले ओवर में मुझे नहीं लगता है कि ज़्यादा दोष उनको दिया जा सकता है जिस तरह से रन्स बने थे क्योंकि विकेट कीपर द्वारा ज़्यादा गलतियाँ हुई थी. आणि जिथं खूप छान उल्लेख केला आपण. याच पात्र हा फटका उंच उंच लांबी कमी आहे. चेंडू खाली परत एकदा प्रमोद म्हात्रे सज्ज होईल. खूपच चांगला प्रयत्न पण इथं मात्र निश्चित पाहायचं की इशारा काय येईल. और 6 रनों का इशारा करते हुए अंपायर. कैच तो लिया गया था लेकिन फील्डर बाउंड्री के काफ़ी करीब थे और बाउंड्री को छू गए. अच्छा प्रयास था जीतू का लेकिन प्रेजेंस ऑफ माइंड वहां पर आखिरकार नहीं रख पाए थे. ओ इस बार क्लीन स्ट्राइक है. एक और बेहतरीन स्ट्रोक. इस बार तो कोई मौका नहीं फील्डर के पास. 6 रन. रुपेश म्हात्रे खूप खूप धन्यवाद डीजे गंगात. जर पाहतोय की आपण खोणी गाव जर म्हटलं तर निश्चित आमचे गुरुवर्य रंगनाथ शेंगुले साहेबांचं इथे मात्र आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम बाबा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सामना थांबवायचा आहे. तसेच वेलकम, सुस्वागतम.
व्यासपीठावर वेलकम बालू दादा, स्वागत आहे आपलं. आणि सुरेश दादा हे सुद्धा आपण पाहतो व्यासपीठावर. आणि त्यापूर्वी मात्र व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे भिवंडी पूर्वचे माजी लोकप्रिय आमदार आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व रुपेश दादा म्हात्रे साहेब, स्वागत आहे आपलं. 2 गेंदों पर लगातार 2 छक्के जड़ चुके हैं करण पाटिल. इस बार ऑफसाइड में उड़ाया है, क्या ये भी मैदान के बाहर, फील्डर है गेंद के नीचे और इस बार बहुत अच्छा कैच डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर डीप कवर में बहुत ही सुंदर कैच रोहित दास द्वारा और आखिरकार करण के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम. 37 पर 3. माननीय श्री हरिभक्त परायण रंगनाथ बुआ भोईर साहब का शुभ आगमन हुआ है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत. हरिभक्त परायण अनंता बुआ ठाकरे ट्रॉफी 2023 में 37 पर तीसरा झटका लगा है साइश खारबाव को. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई खारबाव टीम इस मुकाबले में जयहरी राजनौली के विरुद्ध 26 रनों की अच्छी पारी खेलने के बाद करण आउट हुए और किस्मत का काफ़ी साथ उनको मिल रहा था. 3 मौके मिले थे. विकेट कीपर के हाथों से 2 कैच ड्रॉप हुए थे पहले ओवर में. उसके बाद डीप मिड विकेट की दिशा में कैच तो लपका गया था लेकिन फील्डर बाउंड्री के बाहर थे, उस पर 6 रन मिले थे और उसके बाद भी एक छक्का जड़ा उन्होंने, लेकिन आखिरकार प्रमोद म्हात्रे ने उनका काम तमाम कर दिया है. रोहित दास ने अच्छा कैच लपका डीप कवर में बाउंड्री लाइन के काफ़ी नज़दीक. नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं सूरज पाटिल, खारबाव के बाहुबली बैट्समैन. कड़क शॉट है, सामने फील्डर है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद. लॉन्ग ऑन पर मिस फील्ड और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. समापन हुआ. 3 ओवर के पश्चात स्कोर है 41 रन 3 विकेटों के नुकसान पर. 41 धावा 3 गडी बाद 3 षटकांची समाप्ती. प्रमोद म्हात्रेनं आपला स्पेल या ठिकाणी समाप्त केलाय. 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी जरूर बाद केले. दीपकने एक षटक टाकलंय. चांगली गोलंदाजी दीपकची राहिली. 10 धावा देत त्याने एक गडी बाद केलाय. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. जयहरी रांजोली संघाकडून अक्षय उर्फ बबलू गोलंदाजीसाठी येत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज. सध्या 2 उजव्या हाताने बॅटिंग करणारे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. अक्षय पाटील आणि सूरज पाटील. सूरज 4 धावांवर खेळतोय. एका चेंडूचा सामना केलाय. अक्षयनं आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. हरिभक्त परायण अनंताबुवा ठाकरे चषक 2023 आपण सारेजण एन्जॉय करतोय. रांजनोलीचं संघाचं हे घरचं मैदान आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडांगण रांजनोली, जिथून हे थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजद्वारे क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवलं जाते. सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्सचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉयकुमार टेमकर संघांच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल आखोट टप्प्याचा आहे. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल निघून जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार.
अतिशय कमजोर बॉल होता सुनील. अक्षयचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्याचा फायदा उचलला अक्षयनं. अक्षयच्या विरोधात अक्षय यावेळेस अक्षरशः खोदून काढावा लागला हा चेंडू. फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न आणि मला वाटतं बॅट लागली गोलंदाजाच्या. फलंदाज देखील थोडासा जायबंदी झालाय. डॉट बॉलची या ठिकाणी ठाकरे चषक 2023 बुम बुम सुभाष ठाकरे यांचे पिताश्री अनंताजी ठाकरे यांच्या नावाने या स्पर्धेला आपण एन्जॉय करत आहोत. त्यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि अनेक व्यक्तींना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करीत आहोत. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे आणि स्वर्गीय संतोष फुलोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहोत. तर निश्चित दरम्यान आगमन होते आहे गुरुनाथ ठाकरे साहेबांचं. वेलकम गुरुनाथ ठाकरे साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर पाहू शकता आपण. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. पाहतोय आपण व्यासपीठावर भिवंडी पूर्वचे माजी लोकप्रिय आमदार आणि सर्वांचे लाडके सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं इथं मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मी या स्पर्धेची सर्व ज्यांच्या नावाने मित्रांनो स्पर्धा पाहतोय आपण हरिभक्त परायण अनंत गोवा ठाकरेंचे जाऊया कॉमेडी बॉक्समध्ये. ते मात्र सज्ज आहेत अजय घरात. तर त्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज थोडासा जायबंदी झाला होता, मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय सूरज पाटील. खूप स्ट्रॉंग खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील. मागचा बॉल डॉट चेंडू होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येथे गोलंदाजी केली जाते. डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग्समध्ये. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर. खारबाव संघाची धावसंख्या आपण बघतोय 3 बाद 45. फ्लायटेड बॉल, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला गेला नाही, कारण हा स्वेअर चेंडू आहे. पंच निकलेश बजागी यांचा वाईटचा इशारा येतोय. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. अक्षय पाटीलची बॅटिंग आपण बघितली तर ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे तो चांगले फटके खेळू शकतो आणि त्यामुळे त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडंसं किचकट असतं. यावेळेस उंच उडवलाय. उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. लांबी जास्त नाहीये, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. 2 धावा मिळत आहेत. खरं तर हा फटका एवढा चांगला नव्हता. टॉपेज होती. सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु मोठा गॅप आहे. शॉर्ट फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्याचा इथे फायदा मिळतोय फलंदाज अक्षय पाटीलला. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाला होता. पिंपळकर आणि ताडाली या 2 संघादरम्यान यावेळेस संधी निर्माण झाली आहे. विकेट किपर डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. चुका फार जास्त पाहायला मिळत आहेत. सीमारेषेलगत काही चुका आपण बघितलेल्या आहेत. विकेट किपरच्या हातातून झेल ड्रॉप होत आहेत. यावेळेस विकेट किपरच्या भूमिकेत प्रमोद म्हात्रे यांना आपण बघतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रमोद म्हात्रे जेव्हा गोलंदाजी करत होते तेव्हा विकेट किपरनं 2 झेल ड्रॉप केले होते. दीपक यष्टिरक्षकाच्या भूमिकेत होता. मात्र ते एक अगदी रेग्युलेशन झेल होते, फार सोपे झेल होते. हा झेल थोडासा डिफिकल्ट जरूर होता, परंतु संधी तर निर्माण झाली होती आणि सामना जर जिंकायचा असेल तर मात्र अशा प्रकारचे झेल देखील तुम्हाला स्वीकारावे लागतील. एका धावेनं धावसंख्या 49 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगल्या स्थितीत म्हणता येईल साईश खारबाव संघ. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज सूरज पाटील. या षटकाची सुरुवात चौकारानं झाली होती, त्यानंतर थोडंफार कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. चांगला बॉल आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. चेंडूला खोदून काढले. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. 1 धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं 50 धावा पूर्ण होत आहेत साईश खारबाव संघाच्या. 50 अप. डगआउटमधून टाळ्यांचा आवाज जरूर आपल्याला येतोय. पहिला माइलस्टोन खारबाव संघानं प्राप्त केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि जो पहिला सामना झाला होता त्या मॅचमध्ये ताडाली संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये आणि 51 धावा बनवल्यानंतर देखील हंसिका पिंपळगर संघाला अक्षरशः घाम फुटला होता 52 धावांचा टार्गेट चेस करत असताना. परंतु आवी पाटीलनं संकटमोचकाची भूमिका पुन्हा एकदा साकारली आपल्या टीमसाठी आणि अखेर सामना त्यांनी जिंकला. यावेळेस
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय ऑन साईडला, फक्त एक धाव मिळेल. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. ओव्हर थ्रो गोलंदाजाकडून घडली चूक सावरण्याचा प्रयत्न, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज धावबाद होतोय. सूरज पाटील, बिग विकेट. तिथे वेळ खर्च केला नाही. चेंडू हातात आल्यानंतर लगेच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 4 बाद 51. व्यासपीठावर अनेक पाहुणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि विशेष उपस्थिती सध्याच्या घडीला आपण बघतोय माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे यांची, भिवंडी पूर्वचे माजी आमदार, आपला आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि इतर मान्यवरांना देखील तुम्ही पाहू शकाल, ज्यामध्ये जयहिंद चौधरी साहेब आणि त्यांचे सहकारी व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. सर्वांचं हृदयाच्या अंतकणातून आम्ही स्वागत करीत आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयकुमार टेमगर यांच्या माध्यमातून हरिभक्त पारायण अनंताबुवा ठाकरे चषक 2023 मध्ये शेवटचं षटक बाकी आहे. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक जवळपास 13च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. आणि धावांचा ब्रेकअप जर आपण बघितला तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, म्हणजे पॉवर प्लेमध्ये 23 धावा फलंदाजांनी बनवल्या होत्या. 2 गडी जरूर बाद झाले. तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा प्रमोद म्हात्रेनं खर्च केल्या होत्या. 1 गडी त्या ओव्हरमध्ये देखील त्याने बाद केला होता. आणि चौथं षटक अक्षयचं चांगलं राहिलं, फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या. जो सामना होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सर्वप्रथम आयोजक कमिटीचे मेंबर सागर ठाकरे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे आणि टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. आईदेवी वडुनगर टीमचा कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा कॅप्टन. यस, आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर येईल. आईदेवी वडुनगर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि त्यानंतर देखील एक मोठा सामना असेल सोनादेवी टेमघर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. शेवटच्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज विवेक भगत. लवली डिलिव्हरी, काय बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू, लेग ब्रेक डिलिव्हरी, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नवीन बॅट्समन वेदांतचा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पायांमध्ये जास्त हालचाल नव्हती, योग्य फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही आणि अगदी समोरून फलंदाजाच्या समोरून चेंडू वळवलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. हे बघा, सातत्याने आम्ही तुम्हाला पूर्वसूचना करतोय आणि त्याचं आपण पालन करायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतघर आणि आईदेवी वडुनगर टीमचा कॅप्टन आपण ये इकडं. आणि याच दरम्यान विकेटचं पतन झालंय. शॉर्ट बॉल होता, त्याला हुक केलं, परंतु थेट फिल्डरच्या हातात बॉल जाऊन विसावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. सुरेख झेल आणि वर होत्या, मात्र मागच्या षटकापासून चांगलं कमबॅक गोलंदाजांनी करून दाखवले. नवीन बॅटर मोनिश तरे. फुल टॉस आहे, भीमटोला वज्रटोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. इट्स अ बिग वन. षटकार. आलेले आहे. फलंदाजानं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फुलटॉस बॉल होता, बॉल तर डिस्पॅच केला गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, मात्र
टॅक्टिकल तो रिव्ह्यू यूज करण्यात आला होता. यावेळेस चेंडू वळतोय परंतु दिशाहीन चेंडू आहे असं पंचांचं मत येते. वाईटचा इशारा पंच संदेश किस्मतराव यांचा आलाय. धावसंख्या 58 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत साईश खारबाव संघानं उभी केली आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आई देवी वडुनवकर आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन बलाढ्य संघांदरम्यान. पुढचा बॉल चांगल्या लेंथवर यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजाचं बॉलिंग रनअप पाहिल्यानंतर असं वाटत नाही की अशा प्रकारे चेंडू तो वळवत असेल. असं वाटतंय की थोड्या वेगानं चेंडू हाताळेल, परंतु खूप चांगले लेग कटर किंवा लेग ब्रेक चेंडू टाकले जात आहेत आणि भरपूर चेंडूला वळण देण्याचा काम या ठिकाणी वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामध्ये काही अंशी यश देखील मिळते. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. आणखी एक सुरेख बॉल. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा अजिबात प्रयत्न होत नाहीये. संपूर्ण ताकदीनिशी फटके खेळण्याचा प्रयत्न तर होतोय परंतु योग्य नजर नाहीये चेंडूवर. खूप चांगला बाउन्स आणि चांगला टर्न तिथे प्राप्त करत असताना गोलंदाज विवेक भगत. एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, मात्र त्या व्यतिरिक्त जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विवेकनं. शेवटचा बॉल सामना करेल मोनिश. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. एक जबरदस्त कला गोलंदाजाला अवगत आहे ज्या पद्धतीनं तो चेंडू वळवतोय आणि वेग देखील चांगलाच आहे असं म्हणावं लागेल. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर चेंडूची पिचिंग होती आणि टप्पा पडल्यानंतर आणखी चेंडू बाहेरच्या दिशेनं वळताना दिसलाय. षटकातील दुसरा वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 59. 59 धावा. यावेळेस क्विकर डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेत परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि याचबरोबर साईश खारबाव संघाची इनिंग्स समाप्त होते. एकूण धावसंख्या 60 आणि 61 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता 5 ओव्हर्समध्ये जय हरी रांगनोली टीम समोर. 61 इज द टार्गेट. आणि आता लगेच आपण वळणार आहोत कुमार वीरेन दयानंद चोरगे साहेब टॉस बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद अजय. तर मी विनंती करेन भिवंडी प्रोचे माजी आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब आणि तसेच हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य रंगनाथ महाराजांना की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व टॉस बॉक्समध्ये भिवंडी पूर्वचे माजी आमदार आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेब येताना त्यांच्या समेत पाहतो आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण रंगनाथ महाराज. कारण की दादांना मनोगत व्यक्त करायचंच आहे अशी इच्छा आहे सुभाष ठाकरे यांची. तर त्यापूर्वी मात्र निश्चित आमचे तेजस आणि आदेश यांच्या माध्यमातून जे कोल्ड्रिंक्स आहेत ते सुद्धा आपण आणायचे आहेत. ते पहिले आपण पाहुण्याची शुभ हस्ते देऊया. त्याच्यानंतर आपण टॉस बाबा पण मधोमध यायचं आहे. सर्वप्रथम आपण हा गिफ्ट हॅम्पर देऊया पहिले. दोन्ही टीमच्या कॅप्टन कोल्ड्रिंक्स आहेत. A1 जोडी ठाकूरपाडा आदेश आणि त्यानंतर तेजस यांच्या माध्यमातून. तर कॉईन आपण देऊया पाहुण्याच्या हातात. हेड अशी मागणी आहे. आलं हेड. निश्चित दादा आपलं मनोगत व्यक्त करायचं दादा. राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करून आजच्या ह्या अतिशय भव्य दिव्य अशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आदरणीय रंगनाथ महाराजजी, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते सन्माननीय अनंताजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते सन्माननीय सुभाषजी ठाकरे आणि त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक आणि खरं तर ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी पाहत आहेत. मी सर्वप्रथम या ठिकाणी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे आणि डे नाईटमध्ये आपण पाहतो की अतिशय चांगल्या प्रकारची लाईट व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आपल्या भागात शहरातील असतील तालुक्यातील असतील फक्त 18 टीम्ससाठी ही क्रिकेट टुर्नामेंट आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक संघ खेळण्याची इच्छा दाखवतात आणि सर्वांना घेण्याच्यासाठी खरं तर खूप दिवसाची स्पर्धा होते आणि
त्यामुळे बऱ्याचदा स्पर्धेच्या आयोजनामध्ये किंवा स्पर्धा पाहण्यामध्ये लोकांना रस राहत नाही, परंतु या ठिकाणी फक्त 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे आणि आमचे सन्माननीय अनंत ठाकरे साहेब जसं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी ही स्पर्धा आहे. निश्चितच मी आयोजकांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. खास करून सर्व क्रिकेटपटूंना शुभेच्छा देतो. आणि या माध्यमातून खरं तर मी आणखी काही बरेचसे आयोजक आहेत त्यांना विनंती करणार आहे की आपण आता थोडंसं क्रिकेटला काही दिवसासाठी थोडंसं आपण ब्रेक दिला पाहिजे, कारण 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा येत आहेत आणि खरं तर आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या पाहिजेत आणि खेळलं पाहिजे. नंतर 12वी 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर अशा डे नाईटची स्पर्धा जर केली तर चांगलंच होईल. त्यामुळे आपल्या क्रिकेटचा खरं तरुणांमध्ये असलेलं कौशल्य दाखवण्याची त्यांना संधी उपलब्ध होईल. आपलं शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही, याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. माझी ही विनंती निश्चितच सर्व आयोजक जे आहेत ते मान्य करतील असं माझी स्वतःची अशी भावना आहे. आणि मी सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपण सर्वजण आपल्या स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी खेळा, आनंदाने खेळा आणि एकमेकांचे कुठल्याही प्रकारचं वाद न करता अगदी खेळाडू वृत्तीने खेळा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि एक छोटासा संदेश अजून देतो की आपण सर्वजण बघतो की राजकारणाचा खेळ झाला आहे, मात्र खेळामध्ये राजकारण येऊ देऊ नका किंवा खेळाचं राजकारण होऊ देऊ नका, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित दादाचं थोडकंच पण खूप अतिशय महत्त्वपूर्ण आपण म्हणावं ऐकलं, कारण की 12वीच्या एक्झाम पुढे आहेत म्हणून दादाचा संदेश निश्चित सर्व आयोजक हे मनी धरतील असं आपण विश्वास बाळगूया. निश्चित नाणेफेक जिंकलेली आहे आईदेवी वडुंगोट टीमच्या कॅप्टननी. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. निश्चित आपण हे कोल्ड्रिंकसुद्धा घेऊन जायचं आहे आपल्या खेळाडूसाठी. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की आईदेवी वडुंगोट टीमच्या कॅप्टन नाणेफेक जिंकली आणि प्रथम यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर जाऊया आपण सेकंड इनिंगला जसं सुरुवात होईल ऐकूया कॉम्प्युटर ऑफ भिवंडी समालोचक धुमाळ सर यांच्या माध्यमातून पुढचं धावतं वर्णन. खूप खूप धन्यवाद. सामना आपण पाहतोय साईज खारबा विपक्ष जहारी नाजनुले या 2 संघामध्ये निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना साईज खारबाव संघाने आपल्या धावपळीवर धावा चळकलेल्या त्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जहारी नाजनुले संघासमोर जय संपादन करण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर खारबाव मिजाईल आपण ऋषभ काठे याला पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जहारी रांजणोली संघ जो आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय त्या संघाकडून जितू आणि प्रमोद. जिते चौधरी विथ प्रमोद म्हात्रे टॉप द ग्राउंड. तर गोलंदाजीला सुरुवात करेल ऋषभ काठे. पहिला चेंडू लॉर फुलटा चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेला आहे. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते डीप मिड विकेट रिजनला. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतो जितू चौधरी आणि एके धावेने अकाउंट ओपन होतोय जहारी रांजणोली संघाचं. P1च्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्ट्रीमध्ये तैनात केले गेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 आटाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र इथे संधी होती मात्र हा फार टफ चान्स म्हणता येईल. खरं तर बॅटचे एज घेऊन चेंडू एस्ट्यांच्या मागे गेलो होता. एस्ट्रेक्षक तिथे मात्र नक्कीच झेल कॅरी करू शकला नाही. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न बीट होतो एक्स्ट्रेक्षक आणि पुन्हा एकदा एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तिथे मात्र लेगबाजचा इशारा येतोय. अव्वांतर धाव लेगबाजच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढेल. धावफलकावर 3 धावा एकेरी धावेने धावफलक हलता ठेवले आहे. 61 धावांचा पाठलाग करताना जहारी रांजणोली संघ.
पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय ऋषभ काढे पहिलं षटकात आलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज प्रमोद म्हात्रे. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही, कारण कव्हर इजरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलनेच वाढेल. धाव प्लेकर 4 धावा. संत आणि सावध सुरुवात आपण जाहीर रांजोली संघाकडून कारण जितू चौधरी आणि प्रमोद म्हात्रे हे 2 बॅटर मैदानामध्ये पाहतोय जे एकेरी धावांवर भर देत आहेत. याला मात्र लॉर्ड फुटात चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतोय फलंदाजाकडून. ही दुसरे अवांतर धाव या षटकामधील पाहायला मिळते. कंट्रोल गोलंदाज आपण बघतोय ऋषभ काढे, जो खारबाव संघाचा मुख्य गोलंदाज आहे. यावेळी मात्र इनसाइड सुरेख फटका कव्हरच्या डोक्याची निघून जाईल. स्वीपर करूमधून सीमा पार झन्नाटे झाले चौकार. धन्यवाद DJ गणराज. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. निश्चित व्यासपीठावर पाहतोय आपण हरिभक्त परायण रंगनाथ महाराज यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय हरिभक्त परायण अनंत ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय हरिभक्त परायण पुणे गावाचे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व रंगनाथ महाराज साहेबांचे इथे मात्र अजून एक आमचे हरिभक्त परायण सुरेश महाराज हे सुद्धा आहेत. आपण सुरेश महाराज यांचं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान मृदुंग मणी वाजवण्यासाठी खूप पटयत आहेत असे आमचे महाराज यांचं स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण. हे पाहतोय हा सन्मान स्वीकारायचे दादा आपण सुरेश महाराजांचे ते मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंत महाराज यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण. मायाची शाल प्रेमाचा प्रत्येक रंगी बेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह स्वीकारताना. तर लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. यावेळी मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिला हादरा बसतोय जाहीर रांजोली या संघाला. वेलकम कल्पेश ठाकरे, स्वागत आहे आपलं. पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना गोलंदाज अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख झेल डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये पकडला गेला होता. वेदांच्या माध्यमातून पहिला हादरा रांजोली संघाला बसतोय जितू चौधरीच्या रूपाने, कारण जितू चौधरी 2 पॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज रांजोली भूषण म्हात्रे आता मात्र वनडाऊन पोझिशनला आलेला आहे. गोलंदाज अक्षय पाटील पेटूचं दुसरं षटक घालण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे गोलंदाज अक्षय पाटीलाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरू असलेला सामना आपण बघतो जाहीर रांजणुले आपल्या घरच्या मैदानावर विपक्षीय साई स्पोर्ट्स खारबाव या
दोन संघामधील सामना आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी द्विधा मस्तितीमध्ये खरं तर डबल माइंडेड झाला होता फलंदाज. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात कुठल्या प्रकारचे धाव खर्च केलेले नाही आणि एक विकेटही प्राप्त केलेले आहेत जितू चौधरीच्या रूपाने. आव्हान 61 धावांचं आहे. मात्र आपण पाहतोय धावफलकावर फक्त धावसंख्या स्थिर आहे 9 धावा. यावेळी मात्र खूपच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सफल होत नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू समाप्ती. 3 चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. भूषण म्हात्रे खूप संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कदाचित पंचांच्या समोर येत आहेत. नक्कीच चेंडू डिलिव्हर केल्यानंतर आणि अशा वेळी नक्कीच जे पाहिजेचा निर्णय आहे ते देणं खूप अवघड ठरत आहे पंचांना. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 9 धावा. एक फलंदाज बाद झाले आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी फुलटा धावा तसा फायदा खरं तर उचलता आलेला नाही. या समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑन रिझनचा क्षेत्रक्षक चेंडू फील करून फेकी करेल. तो फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये हंसिका पिपलकर संघाने विजय संपादन केलं होतं. यावेळी मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पलटी शॉट स्विच हिट चेंडू निघून जाईल बॅकवर्ड फाईन रिझन मधून सीमा पार चौकार. त्या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने सर्वाधिक 16 विकेट्स अटकवले तो गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय ऋषभ काडे. यावेळी मात्र चेंडूला टोलले ते मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या सिंगलने वाढते. अगदी सिंगलवर भर देताना जाहीर रांजोली संघ आपण पाहतोय. या 2 चौकार जर वगळले तर एकेरी धावांना भर देताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं कारण चांगली गोलंदाजी साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून पाहायला मिळते. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपण पाहतोय. कव्हरेजमध्ये महेंद्र पाटील क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेपमध्ये फाईन लेग थर्डमॅन तैनात केले गेले हे स्ट्राईकच्या मागे आपण पाहतोय. यावेळी मात्र मेशाम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. इथे मात्र झेल कॅरी करू शकला नाही. प्रयत्न झाला होता मात्र इथे अपयश येतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात. एका 2 धावा पूर्ण करतात. संख्या 2 ने वाढून होती धावफलकावर 17 धावा.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषभ काठे तिसऱ्या षटकात आलतोय. यावेळी मात्र विकेटचं पतन एजन गॉन प्रमोद म्हात्रे ह्याची केली संपुष्टात. नवीन फलंदाज मयूर भगत आलेला आहे. दोन्ही सलामीचे बॅटर मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. पहिला फलंदाज जितू चौधरी बाद झाला होता 9व्या धावसंख्येवर. त्यानंतर 17व्या धावसंख्येवर खतरा नक्कीच प्रमोद म्हात्रे जो एक्सपिरियन्स कॅम्पेनर होता तोही बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या 17 आपण पाहतोय 61 लक्षाचा पाठला करताना. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाज मयूर भगत याचा खेळ आल्या पावली माघारी परतताना. धावसंख्या धावपलक स्थिर आहे 17 धावा. बॅक टू बॅक 2 विकेट सटकवले आतापर्यंत ऋषभ काठे याने आणि विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉलचा सामना करेल फलंदाज भावेश ठाकरे. यावेळी मात्र इथे फटका फसलेला आहे आणि या स्पर्धेबद्दल पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज खारभाव मिजाईल ऋषभ काठे. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे ऋषभ काठे या गोलंदाजाने. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलेला आणि इथेही पुन्हा संधीचं सोनं सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट प्राप्त करताना गोलंदाज ऋषभ काठे. पूर्णपणे वाताहतापणामध्ये दानादन उडवताना ऋषभ काठे या षटकामध्ये पाहायला मिळालं आहे. कारण 17वर तब्बल आपण पाहतोय 4 फलंदाज बाद होऊन पॅवलमध्ये परतले. पूर्णपणे खतरा 17 हा आकडा जे रांजोली संघासाठी धावतोय. ऋषभ काठे पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज या स्पर्धेमध्ये बनले आणि सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट पूर्ण करण्याचा पराक्रम या खेळाडूने केलेला आहे. आंतरराष्ट्रीय मित्रांनो जर विचार केला तर लसित मिलिंगा श्रीलंकेचा गोलंदाज, त्यानंतर अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर या गोलंदाजाने अशा प्रकारचा कारनामा केलेला सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा. आणि इथे मात्र ऋषभ काठे तशा प्रकारचा कारनामा करताना आपण पाहतोय सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट त्याने मागील षटकामध्ये चटकावलेले आहेत. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर गेलो मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय या अगदी स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळतोय. या लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या खूप प्रदीर्घ कालानंतर पुढे सरकते धावपलीकडे 19 धावा. मात्र खूपच पिछाडीवर हा संघ पाहायला मिळतोय. कारण 61 लक्षाचा पाठलाग जाहीर रांजोली संघ करतोय.
यावेळी मात्र फटका फसलेला आहे पुन्हा एकदा. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे मात्र झेल ड्रॉप, झेल सोडला गेलेला आहे. कारण नक्कीच आपण पाहिलं होतं, मात्र झेल सोडला गेलेला आहे. पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल मात्र होत नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. चांगली गोलंदाजी हाताळताना नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावर नितेश हाताळतोय. स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पूर्णपणे आपण पाहतोय आघाडीवर सध्या साईस खारबाव आणि कुठेतरी बॅकफोर्ड ढकलले गेले जे आहे राजरोली संघ आपल्या घरच्या मैदानावर. पार्ट पूर्णपणे जड साईस खारबाव संघाचं पाहायला मिळत आहे. यावेळी भेट होते एक्स्ट्रा रक्षक, मात्र इथे कुठल्या प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न, आव्हान त्याच्यापणे वायरची एक धाव फलंदाज नक्कीच घेतली गेली नाही. फलंदाजाने मात्र आव्हान त्याच्यापणे एक धाव धावफलकामध्ये जोडले जाईल आणि धावसंख्या सिंगलने वाढेल. धावफलक 21 धाव 21. यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा बीट होते फलंदाज. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी ऋषभ काटे अक्षय पाटील यांनी केली होती आणि त्याच्याच प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय नितेश हा गोलंदाज. दबाव नक्कीच आपण पाहतोय जे आहे राजरोली संघाच्या फलंदाजांवर पूर्णपणे पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाडत जड सध्या साईस खारबाव संघाचं पाहायला मिळत आहे. आईदेवी वडुणगर टीमचा कॅप्टन आपण याला मात्र सुरेख फटका, वाट शॉट आणि चेंडू निघून जातोय. घ्या सीमा पार, एक मारा लेकिन शॉलेट मारा. राजरोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नक्कीच या खेळाडूने चांगली चमकदारी कामगिरी केली होती आणि इथे त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे पराग वतारी, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावने संघाची धावसंख्या 28 धावा. 61 लक्षाचा पाठलाग करताना पूर्णपणे आपण पाहतोय या पिछाडेवर जे राजरोली संघ पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण खूपच अवघड होत आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत की इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. चेक. आईदेवी वडुणगर टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन आयोजक संपर्क साधून घ्यायचा आहे. 34 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल, कारण 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकावे लागतील. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकदाच असा कारनामा झालेला आहे, ज्यावेळी ठाकरेचा पाड्या मैदानावर स्पर्धा सुरू होती आणि त्यावेळी कारिवली संघाला 33 धावांची आवश्यकता होती शेवटच्या 6 चेंडूमध्ये आणि वल या संघाविरुद्ध पप्प्या खारीकने तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. यावेळी स्विंग अँड मिस. इथे मात्र आपण म्हणू शकतोय की पराभव अटल आता मात्र जाहीर राजरोली या संघाचा आणि जय संपादन करण्याच्या तयारीमध्ये जाहीर राजरोली संघाविरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव. पूर्णपणे पाडत जड. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होते, इथे मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढ जसे येतोय आव्हान देता वाढच्या रूपाने धावसंख्या 21 धावीने पुढे सरकते. इथून मात्र फलंदाज नक्कीच जो पराभवाचा अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतील, कारण कुठलाही पर्याय आता मात्र त्यांच्यासमोर नसणार आहे. यावेळी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर 30 धावा पाहायला मिळत आहेत. 31 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे, मात्र चेंडू खूपच कमी शिल्लक आहेत. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा वाईटचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. या षटकामध्ये 2 वाईट 1 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यायला मात्र फाईन केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल. फाईन लेग रिझन मधून सीमापार चौकार.
4 षटकारांची आवश्यकता आहे, कारण 4 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, लॉर्ड फुल टॉस आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार. पहिला तर आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. या षटकामध्ये 2 वाईड चेंडू 1 नो चेंडू हे गोलंदाजाने हाताळलेला आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकणार नाही. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल. इथे मात्र नक्कीच आपण पाहतो विजय संपादन केलेलं आहे साईस खारबाव संघाने. अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव अँड हार्ड लक जहारी रांजरोली. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे. आणि आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच धन्यवाद डी जे गणराज. तर आपण मॅडमचा पुरस्कार देऊया. मॅडम कोण आहे? तर पाहतोय की आपण खऱ्या दावेदार 2 होते. सलामीचा बॅटर करण यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, पण खऱ्या अर्थाने एकाच षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे ऋषभ काटे सामनावीर. ऋषभ आपण यायचं आहे. आणि दरम्यान पाहतोय की आपण मॅडमसाठी 4 पारितोषिक पाहतोय आपण. फर्स्ट पारितोषिक पाहतोय आपण गिफ्ट हॅम्पर स्वर्गीय संतोष बळीराम फुले यांच्या स्मृतीचे बंधू मॅजिक ऑफ टेमगर आदरणीय जितू फुले यांच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर ऋषभ काटे आपण लगेच यायचं आहे. चला ऋषभ काटे आपण या लगेच, कारण की आम्हाला आमच्या पाहुण्याला सुद्धा जायचं आहे म्हणून आपण लगेच या.